नमस्कार, मी गीतांजली टीचिंग डायरी यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नंबर सिरीज यातले काही क्वेश्चन बघणार आहोत, जे की क्वेश्चन्स सगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये रिपीट झालेले असतात. सुरुवात करूया. 11, 53, 93, 129, 159. क्वेश्चन मार्क. तर याच्यामध्ये एक नंबर सिरीज दिली आहे आणि आपल्याला क्वेश्चन मार्क्सच्या जागी कुठली संख्या येईल ही काढायची. याच्यामध्ये ज्या काही ट्रिक्स यूज केलेल्या असतात, जसं की आता आपण पाहिलं ना की 11 आणि 53 यांच्यामध्ये यातला जर का डिफरन्स बघितला तर 53मधून 11 मायनस केले तर याच्यामध्ये म्हणजे 11मध्ये 42 ॲड केले ना की मग 53 येतं. आता ह्याच्यामधला जर का डिफरन्स बघितला जो की 40चा येतो आणि म्हणजे ह्याच्यामध्ये 40 ॲड केल्यानंतर 93 येतात. त्याच पद्धतीने 93मध्ये 36 ॲड केले की 129 येतं आणि ह्यांच्यातला डिफरन्स बघितला तर ह्याच्यामध्ये 30 प्लस केल्यानंतर 159 येतं. तर त्याच सिरीजनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला किती ॲड करावे लागतील जेणेकरून आपलं फायनल आन्सर येईल. तर आता ह्याने ॲडिशनचे जे काही केले ना तर ते पण एका स्पेसिफिक डिफरन्सनेच केले. म्हणजे इथं 42 आहे, नंतर 40 आहे, म्हणजे हे पण त्यांनी टप्प्याटप्प्याने मायनस केले. म्हणजे इथं 2 मायनस केलं आहे, इथं 4 मायनस केलं आहे, इथं 6 मायनस केलं आहे. म्हणजे 2, 4, 6 म्हणजे इथं 8 मायनस होईल. म्हणजे 30मधून 8 मायनस केल्यावर 22 येईल. म्हणजेच आपल्याला 152मध्ये प्लस 22 करायला लागतील, जे की आपलं आन्सर आलेलं आहे 181. म्हणजे इथे आपलं आन्सर 181 आले. सेकंड आहे 383, 394, 407, 414, 419 आणि क्वेश्चन मार्क. आता इथे पण आपण जर का बघितलं ना, आता इथे आपण दोघांमध्ये प्रत्येकातला डिफरन्स बघूया. तर यांच्यामध्ये 383मध्ये जेव्हा त्यांनी 11 ॲड केले तर 394 आलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी प्लस 13 ॲड केलेत, ह्याच्यामध्ये प्लस 7 ॲड केलेत आणि ह्याच्यामध्ये प्लस त्यांनी 5 ॲड केलेला आहे. तर हा जर का सिक्वेन्स आपण पाहिला की 11, 13, 7, 5, तर ह्याच्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे 11 नंतर 13 म्हणजे इन्क्रीज झाले, नंतर 7 डिक्रीज, नंतर डिक्रीज, असं काही सिक्वेन्स लागतच नाही आहे. मग तर इथे ट्रिक्स कुठली यूज केली असेल तर समजा आता याच्यामध्ये हे जे काही 2 डिजिट आहेत शेवटचे, तर 8 + 3, सपोज 8 + 3 = 11 असं जर असेल तर म्हणून ह्याच्यामध्ये त्यांनी 11 ॲड केले, जे की हे आलं. आता 9 + 4, 9 + 4 म्हणजे ह्याचे लास्ट 2 डिजिट जे की 13. तर ह्याच्यामध्ये तेवढे ह्यांची म्हणजे लास्ट 2 डिजिटची जी काही ॲडिशन येईल ते त्यामध्ये ॲड करायचे आणि नेक्स्ट येतं. म्हणजे आता 407मध्ये 0 + 7 = 7. तर ह्याच्यामध्ये 7 ॲड केलं आहे. आता इथं 414मध्ये पण किती लास्ट 2 डिजिट म्हणजे 1 + 4 5 ॲड केले. म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे हाच सिक्वेन्स आहे की जो काही लास्ट जे काही 2 डिजिट असतील तर त्यांचे ॲडिशन करून ह्या संख्येमध्ये ॲड करायची, ज्यामुळे नेक्स्ट येईल. त्याच पद्धतीने इथे लास्टचं जे काही काढायचं असेल तर त्यामध्ये लास्ट 2 डिजिट काय आहेत 1 + 9 जे की 10. म्हणजे 419मध्ये आपल्याला +10 ॲड करावे लागतील, जे की आपला आन्सर येईल 429. तर फायनल आन्सर आपला आलेला आहे 429. त्याच पद्धतीने थर्ड क्वेश्चन आहे 508, 53, 212, 29, 60 आणि क्वेश्चन मार्क. आता इथे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल हे काढायचं आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी आता 508 आहे, नंतर 53 आहे, म्हणजे ह्यांच्यातलं डिफरन्स खूप जास्त आहे. आता एवढी मोठी संख्या आहे, त्यानंतर डायरेक्ट 53 आले, त्याच्यानंतर परत इन्क्रीज झाले. म्हणजे ना इथे ना एक तर स्क्वेअर क्यूब असं काही असेल ज्याच्यामधून डायरेक्ट जर का छोटी संख्या येते तर तो काहीतरी मायनस केले,
तर हा याच्या जवळपासचा जर का आपण क्यूब बघितला जो की 512 येतो, म्हणजे 8चा क्यूब 512 येतो. ह्याच्यामधून जर का आपण किती 4 मायनस केले तर 508 येतं. म्हणजे 8च्या क्यूबमधून जर का 4 मायनस केले तर 508 येतं. मग त्याच पद्धतीने समजा आता 53 कसं येईल तर 8 आहे तर 7, हां तर 7चा स्क्वेअर गेला, 7चा स्क्वेअर 49, 49मध्ये जर का +4 केले म्हणजे 7चा स्क्वेअर +4, तर 7चा स्क्वेअर 49 + 4 = 53. म्हणजे सेकंड पण आलं आपलं. तर पहिल्यांदा क्यूब हे केलं आहे आणि मायनस केलं आहे. आता ह्याच्यामध्ये 7चा स्क्वेअर आणि प्लस केले. आता 2 आणि 2 कसं येईल, समजा हा सिक्वेन्स जर असेल तर मग 8 7 आता 6 येईल आणि क्यूब स्क्वेअर तर क्यूब येईल आणि प्लस इथे -4 केले, इथे +4 केले, इथे तर -4. तर बघूया काय ते 6 क्यूब येतो 2 आणि 6 -4 = 2 आणि 2. तर आपला आन्सर आला आहे 2 आणि 2. म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू ना 2 आणि 2 तर ती येते. म्हणजे सिक्वेन्स हाच आहे. तर 8 7 6, 6 नंतर 5, आता क्यूबचं म्हणजे स्क्वेअर आणि +4 जे की 29. त्याच्यानंतर 5 नंतर 4, आता याचं स्क्वेअर येतं क्यूब आणि प्लस येतं -4 जे की येतं 60. तर फायनल आन्सरसाठी 4 नंतर येणार 3, तर क्यूब येतं स्क्वेअर आणि इथे +4 येणार जे की आपलं आन्सर येतं 13. तर इथे कळलं ना की आता म्हणजे सिक्वेन्स कसं फॉलो केलं आहे, क्यूब स्क्वेअर आणि +4 -4. नेक्स्ट आहे 35 210 1050 4200 क्वेश्चन मार्क आणि 25200 इथे क्वेश्चन मार्क आहे. तर यात बघितलं ना तर संख्या छोटी त्यानंतर वाढते, म्हणजे खूप जास्त प्रमाणात वाढत जात आहेत. तर ह्याला कदाचित आता आपण बघूया, म्हणजे जास्त प्रमाणात वाढतं आहे म्हणजे इथे काहीतरी मल्टिप्लिकेशन वगैरे असू शकतं. तर 35ला सपोज आता आपण जर का मल्टिप्लाय करून बघूयात. 35ला जेव्हा 6ने मल्टिप्लाय केलं तर 210 येतं. मग आता 210ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर की 1050 येईल, तर 5ने मल्टिप्लाय केलं तर 1050 येतं. म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशनचं सिक्वेन्स आहे जे की आता 1050ला 4ने मल्टिप्लाय केलं तर 4200 येतं. म्हणजे 654 म्हणजे मल्टिप्लाय करायचे आणि सिक्वेन्स वाईज तर जे काही आलेले आहे 4200 × 3 जे की 12600 येईल आणि 12600 × 2 जे की 25200. म्हणजे इथं जे क्वेश्चन मार्क्सच्या जागी जे आलेलं आहे 12600 जे आपला आन्सर आलेलं आहे. म्हणजे यांचा सिक्वेन्स हाच की ओळखायचं कसं की आता इथे खूप छोटी संख्या आहे, नंतर वाढते आणि खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत संख्या, खूप म्हणजे त्या पटीने वाढत आहेत. पट म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. तर मग त्या पटीत वाढत आहेत म्हणजेच इथे मल्टिप्लाय केलं असणार आणि मग मल्टिप्लाय आपण एक नॉर्मली करून बघायचं की 5ने 6ने 5ने म्हणलं तर 5 5 25, तर लास्टला इथं 5 आलं असतं. तर म्हणून मग 6ने एक अंदाजे करून बघितलं तर येते. तर 6 नंतर ह्याला अंदाजे केलं तर त्यानुसार मग तो सिक्वेन्स लगेच आपल्याला समजून येतो. तर यानुसार आपलं आन्सर आलेलं आहे 12600. आता फायनल आहे 240 12264 36 23 क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये 240 नंतर 122 कसं आला असेल, तर बऱ्यापैकी म्हणजे ह्याचा अर्धा केला तरी पण आहे, म्हणजे ह्याला डिवाइड 2 केलं तर तरीसुद्धा येऊ शकतं नाही का, म्हणजे एवढा फरक आहे ह्यांच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये बहुतेक डिवाइडच दिसते, डिवाइड 2 आणि म्हणजे याचं डिवाइड 2 केलं तर 120 येईल आणि ह्याच्यात +2 केलं तर 122 येईल. म्हणजे बहुतेक डिवाइड 2 +2 असं काही सिक्वेन्स असेल. तर बघू आता 122मध्ये जर का आपण डिवाइड 2 केलं तर जे काय येईल, डिवाइड 2 आणि प्लस किती करायला लागेल ह्याच्यामध्ये +3, तेव्हा आपलं 64 येतं. म्हणजे डिवाइड 2 आणि
प्लस आता इथे 2 केले, इथं +3 केले, तर 64 डिवाइड 2 आता +4, तर बरोबर 36 येतं. आणि 36मध्ये परत डिवाइड 2 +5, म्हणजे सिक्वेन्स हाच आहे की डिवाइड प्रत्येकाला 2ने डिवाइड केलं आणि प्लसमध्ये +2, 3, 4 असं संख्या वाढवत गेले. म्हणजेच 23ला पण आपण 23ला डिवाइड बाय 2 आणि +6 असं करायला लागेल. तर आपलं फायनल आन्सर येईल 17.5. तर अशा पद्धतीने आन्सर आलेला आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे ज्यावेळेस की आपण दोन्ही संख्या बघतो तर दोघींमध्ये म्हणजे असं नाही का की याच्यामध्ये निम्मीच डायरेक्ट संख्या येते. ह्याला जेव्हा डिवाइड म्हणजे 2ने डिवाइड केलं तर ती संख्या येते आणि त्याच्या आसपास, तर मग त्याच्या आसपास जेव्हा आता ह्याचं किती आलं 120, तर +2 केलं की ही संख्या येते. म्हणजे सिक्वेन्स हा असेल की डिवाइड 2 एक तर +2 किंवा +3 किंवा मायनस असं असेल. तर त्याने एकदा ह्या पहिल्या 2मध्ये आणि नेक्स्ट 2 अशा याच्यामध्ये जर सिक्वेन्स आपण हे करून बघितलं ना त्याच्यामध्ये, तर आपल्याला तो पूर्ण तोच फॉलो होतो ना सगळीकडे, तो बघायला मिळतो. चला, तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत ना, तर हे सगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये रिपीट झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीचे आणखी काही क्वेश्चन्स मी नेक्स्ट व्लॉगमध्ये पण मी घेऊन येणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.